प्रकार, ज्यांनी केला लाखो माणसांचा उद्धार, संघर्षातून मिळवून दिला अधिकार, अशा या ज्ञानसूर्याला माझा प्रणाम त्रिवार. माझे नाव आराध्य प्रशांत करले. मित्रांनो, आज 14 एप्रिल ही फक्त एक तारीखच नाही, तर एका वादळाचा आरंभ बिंदू आहे, एका युगाची सुरुवात आहे, एका जिवंत संघर्षाचा प्रारंभ आहे. कारण 14 एप्रिल 1891 या दिवशी जन्मला होता हजारो वर्षांपासून शोषणाच्या दरीत खितपत पडलेल्या एका प्रचंड मोठ्या जनसमुदायाचा महान मुक्तिदाता. या संपूर्ण जगात संघर्षाची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा महानायक ज्ञानसूर्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, जगामध्ये गरिबी तिथेच आहे जिथे शिक्षण नाही. म्हणून अर्धी भाकरी खा, पण आपल्या लेकरांना चांगले शिक्षण द्या, असे विचार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः वेळ प्रसंगी उपाशी राहून बॅरिस्टर झाले. ज्या समाजात हजारो वर्षांपासून कोणी 4थी पर्यंत देखील शिकला नव्हता, त्या समाजात बाबासाहेब परदेशातून बॅरिस्टर झाले. हा केवढा मोठा भीम पराक्रम. आपल्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी गोरगरीब जनतेच्या उद्धारासाठी केला. महाड येथील चौदार तळ्यासाठीचा संघर्ष, नाशिक येथील काळाराम मंदिर साठीचा संघर्ष, जाती व्यवस्थेविरोधात पुकारलेले बंड यावर एक नजर टाकली तर बाबासाहेबांचे आयुष्य हे धगधगते अग्निकुंड होते असे वाटते. एका हाडामासाचा मनुष्य आपल्या जीवन काळात किती प्रचंड कार्य करू शकतो हे आपल्याला बाबासाहेबांच्या कर्तृत्वावरून लक्षात येतं. शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचं कार्य हे अचंबित करणारे आहे. मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचे सर्वात महान असे संविधान निर्माण केले. हे संविधान महान आहे कारण ते धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांना महत्त्व देते, ज्यात सर्वच माणसे समान आहेत, प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहेत, जे अधिकार हजारो वर्षांपासून दलित समाजाला नाकारले गेले होते. मित्रांनो, बाबासाहेबांनी जेवढं कार्य दलित समाजासाठी केलं, त्याहूनही महान कार्य त्यांनी देशातील सर्व समाजातल्या स्त्री आणि शेतकरी यांच्यासाठी केलं. म्हणूनच बाबासाहेब हे फक्त एकाच समाजातले नेते नाही, तर ते संपूर्ण विश्वातल्या मानवतेचे नेते आहेत. चला तर मित्रांनो, आजच्या या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूया. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.